तुम्ही प्रश्न केलात की नाराज आहेत का? तर तुम्ही म्हटलात तर ते खरंच आहे. थोडंसं मी नाराज आहे याच्यावरती. कारण की आम्ही इतक्या वर्ष मेहनत करत होतो, इतक्या वर्ष आम्ही स्पेंड केली. त्यामुळे मला नक्कीच वाटतं की मी आणि माझं घरच मुळात शिवाजीनगरच्या मध्यभागी आहे. त्यामुळे मला शिवाजीनगरचा सर्वच जण ओळखतात, मला परिचित करतात आणि लोकांना आत्ता नक्कीच हवं आहे की बाबा तरुणांनी राजकारणामध्ये यावं आणि तरुणांनी संधी द्यावी. तरुणांनी त्यांचे प्रश्न कोणतरी एक आपला घरातला एक माणूस वाटतो असावा असं त्यांना वाटतं. काल देवेंद्रजींनी बोलवलं, देवेंद्रजींची भेट झाली. देवेंद्रजींनी मला माझ्याशी बोलले, समजवलं किंवा देवेंद्रजी आमचे नेते आहेत त्यांनी सांगितलं. परंतु मलाही आता माझ्या सर्व ज्यांनी माझ्या ह्या सर्व प्रवासामध्ये जे माझ्याबरोबर मुलाचे सहकारी त्यांच्याशी मला चर्चा करणं हे मला करून प्राप्त होतं. त्यानंतर मी माझी 2 दिवसांनी इच्छा ठरवेल. पुणे शहराला मोठ्या सर्वात मला वाटतं की सर्वात मोठं जर रेल्वे स्टेशन होऊ शकतं ते शिवाजीनगर भागात होऊ शकतं. मोठ्याच्या मोठ्या प्रमाणात रेल्वेचं जंक्शन निर्माण होऊ शकतं, ज्याच्यामध्ये अगदी पुणे शहरामध्ये एकच रेल्वेचं जंक्शन आहे. जर तिथं रेल्वेचं जंक्शन केलं, तिथं काही एलिव्हेटेड रोड केले तर त्या ठिकाणी तिथं पुण्यातली लोक येतील त्या जंक्शन्सवरती. पिंपरी चिंचवड मधली येतील, हिंजवडीतली येतील, चाकणची येतील, म्हणजे मध्यवर्ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी रेल्वेचं जंक्शन होऊ शकतं. मी ते आपल्या केंद्रीय मंत्र्यांकडनं मी मुरलीधरांना मोहनकडनं हा प्रश्न सोडू शकतो किंवा त्यांना व्हिजन दाखवू शकतो. माझ्याकडे त्याची ब्लू प्रिंट आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरे. नवराष्ट्राच्या मी आमदार या शो मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. मी आमदार या शो मध्ये आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत भाजपचे पुणे पर्यावरण अध्यक्ष संदीपजी काळे. सर, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सर, काय एकंदरीत तुम्ही आमदार म्हणून शिवाजीनगर मतदारसंघामध्ये इच्छुक आहात, काय सांगाल? सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपण मला या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं. मी आमदार या मुलाखतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की मला शिवाजीनगर विधानसभा जेव्हापासून 2009 साली ही रिफॉर्म झाली आणि तेव्हापासून मी एक कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात अगोदरच पासून केली होती. परंतु त्यावेळेस भारतीय जनता पार्टी जी आत्ता आमच्या गेली 2 टर्म आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ शिवाजीनगरमध्ये होणार. मी या भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढावं याकरिता हा मतदारसंघ 2008 सालापासून आम्ही बांधण्याचं आम्ही सर्वांनी ज्यावेळेस माझे सहकारी ते सर्व जुने सहकारी आमच्या आत्ताच्या भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्याबरोबर प्रयत्न केला आणि त्यावेळेसपासूनच माझं लक्ष होतं की आपल्याला शिवाजीनगरमध्ये आपल्याला कमळ आणखी जास्त मोठ्या प्रमाणात फुलवायचं आहे आणि आपल्याला आमदार व्हायचं आहे. ह्या लोकांच्या सर्व समस्या सोडवण्याकरता मुळात शिवाजीनगरमध्ये बऱ्याचशा समस्यांनी हा ग्रासलेला भाग होता. त्यामुळे झोपडपट्ट्या मोस्ट प्रॉब्ली हा भाग आहे की झोपडपट्ट्यांचा विकास होते. तर मी सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगू शकतो की मी सर्वात प्रथम SRA जी आपल्या शिवाजीनगरमध्ये झाली ती विकसित करण्यामध्ये माझा मोलाचा सहभाग आहे. याच्यामध्ये मी SRA हे केली आणि त्याप्रकारे आता SRAचं मॉडेल बऱ्याचशा ठिकाणी जात आहे आणि शिवाजीनगरमध्ये बरेचसे प्रश्न आहेत की जे मी तुम्हाला सांगेलच की त्याची मला सोडवणूक करायची आहे आणि आमदार म्हणून मी त्यासाठी पात्र आहे का, तर मी 100% तेव्हापासून अगदी काम करत होतो. माझ्या मनामध्ये अगदी ते काम करण्याची उमेद होती आणि मी ती करण्याचा प्रयत्न करतो आमदार म्हणून. तर भाजपची नुकतीच काल पहिली यादी जाहीर झाली. पहिल्या यादीमध्ये सिद्धार्थ शिरोळे यांचं नाव देखील जाहीर झालं. मात्र तुम्ही देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात. नेमकं आता कसं लढवणार तुम्ही? काय की काल यादी जाहीर झाली त्यांची, जर तुम्ही म्हणताल की मला थोडंसं हे झालंच की परत विद्यमान आमदारांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने संधी दिली. परंतु आमच्याकडे बघत असताना आम्ही नवतरुण आहोत आणि आम्ही काम करण्याची पक्षाकडे हे केली होती की बाबा आम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहोत. माझ्याबरोबर अजून 2 जण अजून इच्छुक होते. पण आम्ही पक्षाकडे उमेदवारीसाठी आम्ही मागणी केली होती. परंतु पक्षांनी आत्ताच्या विद्यमान आमदारांना परत पुनश्च संधी दिली. परंतु आम्ही आता त्याचा तुम्ही म्हणाल की हे आहे का, तर नक्कीच आम्ही थोडंसं नाराज आहोत. परंतु या बाबतीतलं जे काही धोरण आहे ते मी नक्कीच माझ्या 2 दिवसात ठरवणार आहोत. त्याबाबत काय करावं आणि काय हे करावं. नेमकं काय अपक्ष लढण्याचा काय विचार आहे काय? आणि असं मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी आणि सर्वांशी माझ्या समाजातील इथे प्रतिष्ठितांशी जे माझे मार्गदर्शक आहेत, इतके दिवस त्यांच्याबरोबर मी काम केलं, बाकीच्या आमच्या मोठ्या नेत्यांशी सगळ्यांशी बोलून तो मी विचार माझा आहे. मी 2 दिवसात मी माझा निर्णय नक्कीच जाहीर करेन. तुम्ही भाजपमध्ये अनेक वर्षापासून काम करताय. या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये तुमचं मोठं काम आहे. परंतु तुम्हाला भाजपने तिकीट का देऊ वाटते तुम्हाला?
का अशी म्हणजे अपेक्षा आहे तुम्हाला? मला भाजपनी तिकीट द्यावं याच्यासाठी की मी जेव्हापासून हा भारतीय जनता 2009 पासून हा मतदारसंघ निर्माण झाला तेव्हापासून मी या भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम या ठिकाणी केलेलं आहे. मी अनेक माझे आमदार विजय काळेंबरोबर काम केलेलं आहे. त्याच्या अगोदर विकास मटकरी होते, त्यांच्या प्रचाराची धुरा माझ्याकडे होती. त्यासाठी मी हे काम केलं आहे. मला शिवाजीनगरच्या सर्व खाजागोजा, सर्व शिवाजीनगरचे मुद्दे, शिवाजीनगरचे प्रश्न, शिवाजीनगरच्या विषयीचे असता आणि माझा जन्मच मुळात शिवाजीनगरमधला असल्यामुळे मला सर्व शिवाजीनगरबद्दलचं सर्व ज्ञात आहे आणि त्यामुळे मला वाटतं की ह्यांना सर्वांना प्रश्नांना सोडवण्याकरता मला भारतीय जनता पार्टीने संधी द्यावी अशी मी भारतीय जनता पार्टीकडे विनंती केली. यादी जाहीर होण्याच्या अगोदर काय पक्षश्रेष्ठींशी भेटीगाठी वगैरे झाल्या होत्या का? पक्षश्रेष्ठींशी भेटीगाठी झाल्या होत्या. पक्षश्रेष्ठींनी सांगितलं होतं, अगदीच बावनकुळे साहेबांशी भेट झाली. बावनकुळे साहेबांनी सांगितलं की पक्ष नक्कीच विचार करतो याबाबतचा, पार्लमेंटरी बोर्ड याबाबतचा निर्णय घेणार आहे. जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही जी जान से लढा, मेहनतीने लढा, परंतु जरी हे नाही आलं तरी पक्ष बांधणीसाठी किंवा पक्षवाढीसाठी तुम्ही काम करावं अशी बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं. काल देवेंद्रजींनी बोलवलं, देवेंद्रजींशी भेट झाली. देवेंद्रजींनी मला माझ्याशी बोलले, समजवलं. शिवाय देवेंद्रजी आमचे नेते आहेत, त्यांनी सांगितलं. परंतु मलाही आता माझ्या सर्व ज्यांनी माझ्या ह्या सर्व प्रवासामध्ये जे माझ्याबरोबर मुलाचे सहकारी आहेत त्यांच्याशी मला चर्चा करणं हे मला क्रम प्राप्त होतं. त्यानंतर मी माझी 2 दिवसांनी इच्छा ठरवेल. तुम्हाला आमदार व्हायचंय, तुमचं आमदार होण्याचं स्वप्न आहे, या भागात काम देखील केले, परंतु जनता का निवडून देईल वाटते? काय तुम्ही अशी मोठी काम केले जनतेसाठी? जनतेसाठी म्हणजे मी विकासाचा मार्ग मी तुम्हाला आधी सांगितला. माझं जनतेतलं काम, जनतेचे सर्व प्रश्न, ह्यातल्या सर्व झोपडपट्ट्यांशी असलेली माझी नाळ. मुळात मी गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता. ह्या भागातल्या सर्व गणेश मंडळांशी माझा दांडगा संपर्क आहे. अगदी याच्यापासून ते मी सर्व गणेश मंडळांचे प्रश्न आपल्या सर्वांच्या व्यासपीठावरनं या ठिकाणी मांडलेले आहेत. झोपडपट्ट्यांचा विकास म्हणला तर मी जर आम्हाला गडकरी साहेबांनी सांगितलं तर प्रत्येकाचा एक सेवा प्रकल्प, विकास प्रकल्प असावा. विकासाचं काम म्हटलं तर मी एक SRA प्रकल्प केलेला आहे. त्याच्याबाबत सतत 10 वर्ष झाले. त्याला आम्हाला सर्टिफिकेट्सही अगदी त्याचा ISO 9001 पासून ते अगदी चांगले मानांकनही मिळालेत. आजही ती वेल मेंटेन आहे. म्हणजे मी विकासाचं मॉडेलही दाखवलं. असं काही मी कोणतंही म्हणजे माझ्या पाठीमागे काहीच छाप नाही आणि कोणतंही काम नाही. काल उठून मी यासाठी तयारी करायला लागलो तर असा भाग नाही आहे. मी त्यातही मी हे केलेलं. माझं पर्यावरणामधलं काम आहे. आमच्या पर्यावरणाचे बरेच मी या ठिकाणी वृक्षारोपणपासून ते अगदी पर्यावरणातल्या सर्व भागातल्या ह्यांच्याशी मी कनेक्ट आहे. त्यामुळे त्यांच्याशी असलेली माझी नाळ म्हणजे माझी पर्यावरणाशीच हे असल्यामुळे माझी नाळ त्यांच्याबरोबर जुळलेली आहे. आणि अगदी सगळ्याच्याच समाजातल्या सर्व कानाकोपऱ्यातल्या सर्वांशी माझी अगदी खडकीतल्याही पासून तर त्या अगदी आमच्या ह्या खिलारवाडीच्या टोकापर्यंत ह्या सर्वांशीच माझी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे मला नक्कीच वाटतं की मी आणि माझं घरच मुळात शिवाजीनगरच्या मध्यभागी आहे. त्यामुळे मला शिवाजीनगरचा सर्वच जण ओळखतात, मला परिचित करतात आणि लोकांना आत्ता नक्कीच हवं आहे की बाबा तरुणांनी राजकारणामध्ये यावं आणि तरुणांनी संधी द्यावी. तरुणांनी त्यांचे प्रश्न कोणतरी एक आपला घरातला एक माणूस वाटतो असावा असं त्यांना वाटतं. माझाही जन्म म्हणजे एक वाड्यातनं झालेला आहे, झोपडपट्टीनं झालेला आहे. त्यामुळे त्यांना एक मी आपलासा वाटतो. त्यामुळे मला वाटतं की नक्कीच ही जनता माझ्याबरोबर आहे आणि राहील, मला याची खात्री आहे. पण तुम्ही केलेले कामं सांगितले, परंतु तुम्हाला शिवाजीनगरमध्ये काय बदल करायचे आमदार होऊन? तसे म्हणले तर मला बरेच बदल करायचे. जर तुम्ही म्हटलात की विकासाची तुमची विजन काय, तुम्हाला काय करायचं म्हणजे नक्की तुम्ही अगदी मी कोणावरती म्हणजे टीका टिप्पणी करणार नाही किंवा कोणाच्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु जर तुम्ही मला म्हटलात की शिवाजीनगरमध्ये तुम्हाला काय बदल घडवायचा आहे किंवा तुम्हाला काय प्रश्न वाटतात किंवा तुम्हाला काय जवळीक वाटते, हा जर तुम्ही मला प्रश्न विचारलात ते खरंच तुम्ही मी त्याबद्दल तुमच्या आभार मानतो की तुम्ही हा प्रश्न विचारला. तर माझी विजन्स फार शिवाजीनगरच्या बद्दलची वेगळी. शिवाजीनगरमध्ये मूळ प्रश्न आता फार जटिल होत चाललेला आहे. तो म्हणजे पाणी प्रश्न आहे की ह्या ठिकाणी लोक शिवाजीनगर पूर्वीपासून इतक्या म्हणजे मध्य पुण्यातल्या भागाला जोडलेलं म्हणजे तसं मध्य पुणेच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता ज्या पुण्याचा जो ज्या प्रकारे विस्तार झालेला आहे त्या प्रकारे, कारण की पुण्यातले सर्वच लोक जे कुठे येतात ते शिवाजीनगरमध्येच येतात. म्हणजे यात शैक्षणिक संस्थांचे तर विषय अनेक नाना विविध प्रकारचे विषय असतीलच, परंतु इतरही विषय की मला मुळात शिवाजीनगरचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे. लोकांना 24/7 पाणी कसं देता येईल याच्याकडे माझा अकल आहे. शिवाजीनगरमध्ये अनेक भागातील आपल्या पाण्याच्या टाक्यांचं काम अपूर्ण आहे.
आत्ताच फर्ग्युसन महाविद्यालयातील पाण्याची टाकीचं मी वारंवार फॉलोअप करत होतो, पाठपुरावा करत होतो. आत्ताशी काम सुरू झालेलं आहे की ज्याचं आम्ही उद्घाटन 2017च्या अगोदर केलं होतं, 17-20 केलं होतं. त्याच्या आत्ताशी उद्घाटन झालं, त्यावेळेस त्याची NOC नव्हत्या मिळत इतर खात्यांच्या वगैरे, त्यासाठी मी प्रयत्न केले होते. आणि तिथं जर ती केली तर मोस्ट प्रॉब्लेमली शिवाजीनगरला पाण्याचाही म्हणजे जो पुरवठा आहे तो व्यवस्थित होऊ शकेल. मला शिवाजीनगरचा मुळात पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे औंध भागात असेल, इतर भागात असेल, जो पाण्याचा प्रश्न आहे तो पहिला हे करायचा आहे. त्यानंतर शिवाजीनगरचा जो प्रश्न आहे की बाबा झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे, तर तिथल्या लोकांच्या माध्यमातून लोकांना काय हवंय, लोकांना कशा पद्धतीत हवे, वेदर लोकांना SRA हवेत का लोकांना त्या झोपडपट्टीचा तिथला विकास हवाय, ह्या लोकांच्या संगनमताने मला विकास करायचा आहे. की जे लोकांना वाटेल, लोकांना जे आवडेल किंवा लोकांच्या मधून जे असेल, जे लोक ठरवतील त्या दृष्टीने मला त्या लोकांचा विकास करायचा आहे. आणि ह्यांच्या लोकांच्या ही जी आहेत झोपडपट्ट्यातली मुलं, यांना या विकासाच्या याच्यामध्ये मला त्यांना घ्यायचं आहे. त्यांचा रोजंदारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण की कित्येक आज तुम्ही बघितले कामगार पुतळा झोपडपट्टी ही विमाननगरला हे झाली, हडपसरला काही लोक गेले, काही इथे गेले, ते विस्थापित झाले. परंतु विस्थापित झाले तर सर्वात मोठा जो त्यांना इफेक्ट झाला त्यांच्या पोटावरती झाला. कित्येक जण कष्टकरी होते, कित्येक जण कचरा वेचक होते, कित्येक जण इतर ठिकाणी कामाला होते, त्या सगळ्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. आज ती लोक आजही तिथे येऊन आंदोलन करतात. मला वाईट वाटतं त्यांच्याकडे बघितलं की त्यांच्या ह्याच्यातलं त्यांच्यामध्ये त्यांचा हा गेला. बाकीच्या झोपडपट्ट्यांमधले सुद्धा असेच प्रश्न आहेत. मुळात युवकांना रोजगारच नाही इथल्या. युवक हा रोजगारापासून वंचित आहे. त्यांना ठोस असं काही युवकांना काम नाहीये. युवक हा इथं त्यांना रोजगाराचं काम मला त्या ठिकाणी द्यायचंय. कारण की शिवाजीनगरमध्ये इतके म्हणजे जसं बघितलं की एकीकडे काही IT हब्स पण आहेत, काही IT कंपन्या पण आहेत, शिवाजीनगरमध्ये इतर हे पण आहेत, परंतु तिथल्या आपल्या युवकांना रोजगार नाहीयेत. त्याच्या माध्यमातून काही युवकांना रोजगार देता येतील का? युवकांना काय करता येईल का? झोपडपट्ट्यांमधली स्वच्छतागृह आज पूर्णपणे हे झालेली आहेत, खराब झालेली आहेत. त्या स्वच्छतागृहांमध्ये मला जर बाकीच्या आपण इतर ठिकाणी गेलो, एअरपोर्टवर गेलो, या ठिकाणी गेलो, ते स्वच्छतागृह चांगले असतात. इथल्या स्वच्छतागृहांमध्ये आपल्याला जायला तिथून अगदी 15 फूट अंतरावरती आपल्याला नको वाटतं, इतकी घाण म्हणजे वास येतो, इतके होतं. त्याचं कारण आहे की मुळात इथली स्वच्छतागृहांवरती जो काही निधी पडायला पाहिजे तो निधी येत नाही किंवा ते मेंटेन होत नाही. त्या मेंटेनन्ससाठी काही वेगळ्या निधीची तरतूद या ठिकाणी मला प्रतिनिधी म्हणून करायला आवडेल. की मी त्या ठिकाणी जसं BVG या ठिकाणी सगळीकडे हे करतं, मग BVGचं मॉडेल आपण का नाही राबवू शकत? जर शिवाजीनगरमध्ये जर 30च्या वर झोपडपट्ट्या तर त्या झोपडपट्ट्यामध्ये प्रत्येक स्वच्छतागृहाचं अनालिसिस का नाही केलं जात? त्या अनालिसिसमध्ये आपण का नाही दाखवू शकत की बाबा या झोपडपट्टीला आपण 3 टाइम त्या ठिकाणी स्वच्छता करतोय, त्याला तिथं बोरवेल नाही तर त्या बोरवेलची व्यवस्था करतोय, तिथं मोटर बंद पडली तर, आणि त्याची तिथं त्या ठिकाणी आपण तिथं एक कॉल सेंटरचा नंबर का नाही ठेवू शकत की इथं हे झाली तर त्या ठिकाणी लगेच नागरिकांनी हे करून त्या ठिकाणी सांगण्यात यावं. आणि तिथं ती महापालिकेच्या माध्यमातून आपण स्वच्छता करू शकतो किंवा BVG कंपनीच्या प्रायव्हेट माध्यमातून किंवा ह्याच्यातनं किंवा CSRच्या माध्यमातून आपण त्या सेवा सुविधा लोकांना पुरवू शकतो त्या स्वच्छतागृहाच्या. म्हणजे ह्या ह्याच्यातल्या म्हणजे अशा अनेक प्रश्न आहेत. बाकी अजून जर प्रश्न झाले तर ट्रॅफिकचा सर्वात मोठा प्रश्न आहे शिवाजीनगरमध्ये. जसं हे प्रश्न आहेत तसे छोटे अरुंद रस्ते व ट्रॅफिक बरे मोठे, ही प्रश्न सर्वात मोठी समस्या शिवाजीनगरला भेडसावते. तर ह्या ट्रॅफिकसाठी माझ्याकडे काही वेगळे प्लॅन्स आहेत की कोणत्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन उभे करायचे, किती टायमिंगला करायचे, किती वाजता त्यांची ड्युटी, किती त्या ह्याच्यामध्ये ते मी काही स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत. त्या ठिकाणी जर केलं तर तुम्ही त्या ठिकाणची ट्रॅफिक व्यवस्थितपणे जाऊ शकते. माझ्या शिवाजीनगरमध्ये एक होतं की आम्ही 2017 ज्यावेळेस या ठिकाणी सत्तेमध्ये आलो त्यावेळेस आमचा एक प्रोजेक्ट होता SCMTR, तो एक अपूर्ण आहे. SCMTR म्हणजे काय होतं की हा मास रॅपिड ट्रान्झिट हा जो प्रोजेक्ट होता, ज्याच्यामधनं हॅरिस ब्रिजवरनं जर तुम्ही घेतले, जर तिथनं उड्डाणपूल केला तर तो सरळ पुणे बोपोडीच्या पुणे IT पार्कवरनं, त्यानंतर पाडळी वस्ती, त्यानंतर तो विद्यापीठातनं येऊन तो सेनापती बापट रोडला वरतून एलिव्हेटेड रोड, म्हणजे आता आपण मुंबईला जाताना ज्यावेळेस बघतो आपण सिलिंग बघतो, आपण ईस्टर्न फ्रीवे बघतो, हे सगळे काय ते एलिव्हेटेड रोड आहेत ज्याच्यावरती 3 पदर या साईडला 3 पदर या साईडला, त्या ठिकाणावरून सगळी ट्रॅफिक मूव्ह होते. मुंबईचा जर तिकडचे प्रश्न मिटू शकतात तर माझ्या शिवाजीनगरमध्ये का नाही मिटू शकत हा प्रश्न? तर तो मिटू शकतो. जर तो रस्ता जरी पूर्ण होऊ शकत नसला तरी तो पुढे कुठं बालभरतीची इथं उतरवला असता, ज्या ठिकाणीवरून काही प्रमाणात काही अंशी आता ट्रॅफिक त्या ठिकाणी डायव्हर्ट झाली असती. अशा प्रकारचे काही माझ्याकडे विजन्स आहेत, मी अगदी दाखवू शकतो. यानंतरच्या पुणे शहराला मोठा सर्वात मला वाटतं की सर्वात मोठं जर रेल्वे स्टेशन होऊ शकतं ते शिवाजीनगर भागात होऊ शकतं. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ते खडकीच्या दरम्यान बरीचशी जागा आहे, ज्याच्यामध्ये काही संरक्षणाची जागा आहे आणि काही ऍग्रिकल्चरची जागा आहे. या ठिकाणी
मोठ्याच्या मोठ्या प्रमाणात रेल्वेचं जंक्शन निर्माण होऊ शकतं, ज्याच्यामध्ये अगदी पुणे शहरामध्ये एकच रेल्वेचं जंक्शन आहे. जर तिथं रेल्वेचं जंक्शन केलं, तिथं काही एलिव्हेटेड रोड केले, तर त्या ठिकाणी तिथं पुण्यातल्या म्हणजे पुण्यातली लोक येतील त्या जंक्शन्सवरती, पिंपरी चिंचवड मधले येतील, हिंजवडीतले येतील, चाकणचे येतील, म्हणजे मध्यवर्ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी रेल्वेचं जंक्शन होऊ शकतं. मी ते आपल्या केंद्रीय मंत्र्यांकडनं, मी मुरलीधरांना मोहनकडनं हा प्रश्न सोडू शकतो किंवा त्यांना विजन दाखवू शकतो. माझ्याकडे त्याची ब्लू प्रिंट आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, काय पक्षामध्ये नाराज वगैरे आहेत का? उमेदवारी सिद्धार्थ शिरोळे यांना जाहीर झाली आता, काय पक्ष? तुम्ही प्रश्न केलात की नाराज आहेत का, तर तुम्ही म्हणलात तर ते खरंच आहे. थोडंसं मी नाराज आहे याच्यावरती, कारण की आम्ही इतक्या वर्ष मेहनत करत होतो, इतक्या वर्ष आम्ही स्पेंड केली. आम्हाला वाटत होतं की आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये नक्कीच तरुणांना वाव आहे आणि जो काम करतो त्याला नक्कीच संधी दिली जाते. तर तशी संधी यंदाच्या वेळेस मला मिळेल असा मला विश्वास होता. परंतु पक्षश्रेष्ठींनी काही अंशी बघून शिरोळ्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. परंतु नाराज आहे का, तर नक्कीच नाराजी तर असणारच, कारण की इतक्या दिवस आपण मेहनत करतो आणि हे असं, तर मी नाराज नक्कीच आहे. तर मी काही निर्णय कधी होणार तुमचा? मी ह्या 2 दिवसामध्ये मी माझा निर्णय याबाबतचा माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या सर्व मित्रांना, जे काही माझे मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी बोलून मी माझा या 2 दिवसामध्ये माझा निर्णय नक्कीच जाहीर करेन. खूप खूप धन्यवाद सर आमच्या नवराष्ट्रामध्ये बातचीत केल्याबद्दल. तर हे होते भाजपचे संदीप काळे, त्यांनी आपल्याशी दिलखुलास गप्पा मारलेल्या. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.